महाराष्ट्रामध्ये राज्य कारभार चालवत असताना एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, दुसरीकडे छत्रपती शिवरायांनी दिलेला वारसा आहे आणि तिसरीकडे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले विचार आहेत। याच्या आधारावरच आज आपलं सरकार काम करत आहे आणि म्हणूनच आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कबूल केलं होतं विधानसभेच्या वेळी की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। खरं म्हणजे कुठलीही निवडणूक समोर नव्हती, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो होतो, पण केवळ निवडणुकीकरता राजकारण करायचं नाही तर लोकांच्या करता राजकारण करायचं, शेतकऱ्यांकरता राजकारण करायचं। म्हणून आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी देशातली सर्वात मोठी योजना राबवण्याचा निर्णय केला। अर्थात आमचे मुश्रीफ साहेब त्यावेळी म्हणाले की आमच्याकडे सगळे कर्ज भरतात, कर्ज न भरू शकणारे शेतकरी कमी आहेत, पण त्याही शेतकऱ्यांचं आपण लक्ष ठेवलेलं आहे। जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन हे आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण देतो।